आता कालपासून या झोक्याचा काही मेळ येऊन नाही राहिला. मी बाहेर झोका बांधला होता आता पिलाले टाक्यासाठी, पण आता घरात बांधावं लागते. बाहेर यासाठी बांधला होता का तुरीचे पोते बी आहेत आणि मला स्वयंपाकही करावं लागते ना, तीच खा लागते ना, तीच झोपा लागते. आता लोक काय करतात, लेकरासाठी झोके बांधतात आणि मला बकऱ्याच्या पिलासाठी झोके बांधायला लागू राहिले. तर असू द्या, आता काय करणार, त्याला बांधा तर लागणारच आहेत. तर मग एक आता कडीले दोर बांधलेला होता कापूस मोजासाठी, त्याला बांधला पंता एक साडीचा आणि एक खिडकीले बांधून घेतला आणि मस्त असा झोका बांधून घेतला. आणि त्याच्यात आमच्या पिल्लू टाकून दिलं, म्हणजे ते शांत राहते, मग जास्त काही कल्ला करत नाही. आईनं मस्त असं पिल्लू टाकून दिलं आणि मस्त आता झोपणार आहे पिल्लू. तर माझं जेवण राहिलं होतं दुपारचं, ते बी मी करून घेतलं. मस्त असे भाजले होते हरभरे तेला मिठात, म्हणजे मिठा पाण्यात भाजत असतात ते आणलं की ते हे बी होतं मटकी भिजवलेली. आणि हे बी बनवलं होतं मी टमाटर कांदा त्याच्यात म्हणजे हिरवी नाही, लाल मिरची पावडर मीठ, एक नंबर लागते. मग आता जेवण करून मस्त आराम केला थोडासा आणि दुपारच्या बकऱ्या सोडायचा टाईम झाला होता. आणि चटई बिटई उचलली आपली आणि बकऱ्याला पाणी पाजून घेतलं. पिलं बी पाजून घेतले होते पहिले आणि मग पाणी पाजून घेतलं. आता बकऱ्या सोडायचा टाईम झाला होता. दादा तर काही घरी नव्हते, तर मग आईलेच घेऊन जा लागल्या बकऱ्या, कारण म्हणजे बकऱ्या घेऊन जा नाही लागल्या, सडकपर्यंतच नेऊन ठेवल्या, म्हणजे नेऊन दिल्या आईनं. आणि आता मग बकऱ्या सोडल्या तर लंगडू महाराजही बाहेर नेले मी तेवढ्याच उन्हा. संध्याकाळच्या बकऱ्याला पिलं पाजून घेतले आणि मस्त असा अद्रकवाला चाय ठेवला काढा, कारण की बकरीचं दूध काही आता पुरून नाही राहिलं. मस्त असा चहा गाऊन घेतला आणि संध्याकाळचा पिऊन घेतला. आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचं मला काही काम नाही, तो मी सकाळीच करून घेत असतो. तर मग चहाच पिणार आहो मी फक्त आता संध्याकाळी. आणि जेवण तर लय रात्री होते 10-11 वाजता, म्हणजे व्हिडिओ शूट बीट करून सगळं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा.